हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर डीजी कोकणी चॅनल। आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 16 स्टँडर्डचं मॅथ्स, दॅट इज पार्ट 1। त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर घेणार आहोत, बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री। आपण यामध्ये ज्योमेट्री म्हटलं की अगदी सोपं आहे आणि खरोखर हा लेसन खूप इझी आहे, तुम्हाला अंडरस्टँडेबल असा हा लेसन आहे। तर बघा, सगळ्यात पहिले काही की पॉइंट्स आहेत जे ऑलरेडी तुम्हाला विथ डेफिनेशन्स इथे ऑलरेडी दिलेले आहेत, तर आपण ते वन बाय वन बघू आणि त्याला मी एक्सप्लेन करते, ते इझिली समजेल। सगळ्यात पहिले आहे पॉइंट कशाला म्हणतो आपण हे तुम्हाला बेसिकली खरोखर सर्वांनाच माहिती आहे, बट दॅट टू हा लेसन मध्ये आहे म्हणून मी घेते। अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट। एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवले। पॉइंट हा एक अगदी एका टायनी डॉटनी शो केला जातो, लाईक दिस, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट। ठीक आहे। मग लाईन सेगमेंट्स काय आहे तर बघा, लाईन सेगमेंट म्हणजे अ लाईन सेगमेंट पासेस केली जाते एका स्ट्रेट पार्ट ऑफ लाईननी, दॅट इज डिफाइंड बाय टू फिक्स पॉइंट्स। बघा, दोन एंड पॉइंट्स त्याचे फिक्स असतात, हा एरो नाहीये, दोन एंड पॉइंट्स त्याचे पॉइंट्स एंड पॉइंट म्हटले ते फिक्स आहे, विथ ए आणि बी इथं मेन्शन केलेलं आहे, त्याला आपण काय बोलतो, लाईन सेगमेंट। ओके। तर बघा, एंड पॉइंट्स म्हणजे काय, लाईन सेगमेंट्सच असतात एंड पॉइंट पण त्याच्या एंडिंगला काही पॉइंट्स असतात, त्यालाच आपण काय बोलतो, एंड पॉइंट। म्हणजेच काय, अ लाईन सेगमेंट हॅज टू पॉइंट्स शोइंग इट्स लिमिट्स अँड दे आर कॉल्ड लिमिट्स। म्हणजे काय, एका प्रकारची मर्यादा, जिथून स्टार्ट होते तिथं एंड होतं, त्या स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट्सला आपण काय बोलतो, एंड पॉइंट। फॉर एक्झाम्पल, जिथून तुम्ही somewhere you are going from your house to your destiny point, म्हणजे तुमच्या घरापासून तर तुमच्या डेस्टिनी पॉइंट पर्यंत जाणार, तर घर हे एक पॉइंट आहे आणि डेस्टिनी पॉइंट जिथे पोहोचणार आहे, समजा कॉलेज आहे, स्कूल आहे, क्लास आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, तर जिथे पोहोचणार तो एक एंड पॉइंट आहे तुमचा, तिथे तुम्ही स्टॉप होणार आहे, तर त्या पॉइंट्सला आपण काय बोलणार आहोत, एंड पॉइंट्स। तर बेसिकली आपल्या डेली लाईफ मध्ये हे एंड पॉइंट्स असतात। त्यानंतर रे म्हणजे सगळ्यात सोपं, जे सूर्याची किरण आपल्याकडे येतात त्या गोष्टीला आपण काय बोलतो, रे। बघा, रे म्हणजे डेफिनेशन काय सांगते, अ रे इज अ पार्ट ऑफ लाईन दॅट हॅज अ सिंगल फिक्स स्टार्टिंग पॉइंट। म्हणजे तुम्हाला इथे त्याचा स्टार्टिंग पॉइंट दिसते, एंड पॉइंट दिसते, पण तो इन्फिनिटली एका साइडला एक्सटेंड होतो, म्हणजे त्याच्याकडे एंड पॉइंट फिक्स नाहीये, एंड पॉइंट फिक्स नाहीये, त्याला आपण काय बोलतो, रे। एक्झाम्पल इथे मी शो केले। नेक्स्ट, कॉन्करंट लाईन, हे सर्व बेसिक आहे आणि हे ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये आहे, बट देन टू याचं मीनिंग आणि याचं डेफिनेशन प्रत्येकाला हवं असतं, सो इट इज बेनिफिट फॉर यू। सो लुक हियर, कॉन्करंट लाईन म्हणजे काय, बघा, where two or more lines passes through the same line, म्हणजे एकाच पॉइंट वरून मल्टिपल लाइन्स काय करता, पास करता, मल्टिपल लाइन्स काय करता, पास करता विदिन वन पॉइंट, एकाच पॉइंट वरून थ्रू द सेम पॉइंट पण चेंज होत नाहीये, एकाच पॉइंट वरून मी बोलते की मल्टिपल लाइन्स काय होता, स्प्रेड होत आहे, पॉइंट्स बिल्कुल चेंज होत नाहीये सेम पॉइंटला, त्यालाच आपण बोलतो कॉन्करंट लाईन। ओके। म्हणजे इथे एक्झाम्पल बघा, ए दिलाय मी, ए बी सी, मग आता इथे जो कॉन्करंट लाईन विचारलं तर कॉन्करंट लाईन कोणती आहे, लेंथ ऑफ ए, लेंथ ऑफ बी आणि लेंथ ऑफ सी, ही तुमची कॉन्करंट लाईन आहे, जी सेम एका पॉइंट वरून काय करते, एका पॉइंट वरून ती पास होत आहे। ओके। नेक्स्ट बघू आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईन। कॉन्करंट वेगळे आणि कॉन्करन्स वेगळे, दोघांमध्ये डिफरन्स आहे, दोघांचं पण मीनिंग वेगळं आहे। कॉन्करंट मध्ये एकाच पॉइंट वरून मल्टिपल लाइन्स निघतात, जसं तुमचं टॉर्च हा तुमचा एकच पॉइंट आहे आणि ह्या पॉइंट वरून मल्टिपल्स रेज बाहेर येतात किंवा मल्टिपल्स आपण बोलू लाईन बाहेर येतात, त्यालाच आपण बोलतो कॉन्करंट लाईन। ओके। नेक्स्ट आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स। बघा, एक कॉमन पॉइंट आहे, त्याच्यावरून लाईन पास होते थ्रू
पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाईन. म्हणजेच बघा द कॉमन पॉइंट थ्रू विच दे पास. कॉमन पॉइंट ए आहे, कॉमन पॉइंट डी आहे आणि त्यांच्यापासून लाईन काय होते, पास होते. पण याच्यामध्ये कॉन्करन्स लाईन म्हणजे कोण आहे, पॉइंट ए आणि पॉइंट डी हे तुमच्यासाठी कॉन्करन्स लाईन आहे. पॉइंट ए आणि पॉइंट डी जे हे तुमच्यासाठी काय, कारण की दोघांचे पण कॉमन पॉइंट्स आहे. ए सुद्धा कॉमन पॉइंट्स आहे आणि डी सुद्धा या दोघांचं कॉमन पॉइंट आहे. देन व्हॉट इज कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर मीन्स व्हॉट. बघा एका लाईनीत जेव्हा सर्वजण उभे असतात त्याला आपण म्हणतो सिंगल लाईन. त्या लाईन मध्ये सर्व प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल बघा इथे दिले आहे मी एक्झाम्पल म्हणून मी दिले ए बी सी हे सर्व एका लाईन मध्ये आहे, राईट. त्याला आपण बोलतो कोलिनियर पॉइंट. इथे दिले मेन्शन 3 और मोर पॉइंट म्हणजे मी इथे 3 पॉइंट्स दाखवले. याच्या व्यतिरिक्त अजूनही 3 या मोर दॅन 3 आपण शो करू शकतोय which lie on a single straight line. एकाच लाईन वरती ते लाय करतात आहे त्यालाच आपण बोलतो कोलिनियर पॉइंट्स. नेक्स्ट इज नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता कोलिनियर वरून नॉन कोलिनियर जज करून घ्या. कोलिनियर म्हणजे काय, एकाच लाईन मध्ये सर्वजण आहे त्याला आपण कोलिनियर म्हणतो. मग नॉन कोलिनियरचं मीनिंग एकच आहे की जे सेपरेट पॉइंट्स आहे. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल असेल, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर असेल की ज्याचं शेप चेंज होतो, एका लाईनीत नसतात ते, राईट. इथे एक्झाम्पल दाखवले पॉइंट विच डू नॉट लाय ऑन सेम प्लेन. एका सेम प्लेन वरती ते लाय करत नाही. आपण त्याला बोलतो कोलिनियर नॉन कोलिनियर पॉइंट्स. दॅट इज ए बी सी. तिघं पण वेगवेगळ्या याच्यावरती आहे. तिघांचे पॉइंट्स ॲट अ डिस्टिंक्ट डिफरंट आहे त्यामुळे यांना आपण नॉन कोलिनियर पॉइंट्स असं बोलू. नंतर प्लेन. तुम्हाला माहिती आहे प्लेन म्हणजे काय, एका फ्लॅट सरफेसला मॅथमॅटिक्स मध्ये जर बघितलं एका फ्लॅट सरफेसला आपण प्लेन म्हणतो. मग प्लेन मे बी तुमची जी नोटबुक असते तिलाही आपण प्लेन बोलतो, राईट. तुमचा हा जो बोर्ड आहे यालाही आपण प्लेन बोलतो. जे पण फ्लॅट सरफेस असेल त्याला आपण काय बोलतो, प्लेन. व्हॉट इज पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, जे पण लाईन्स एकमेकांच्या समोर लोक. आता बघा फॉर एक्झाम्पल हा एक पेन आहे, याच्या समोर हा एक पेन, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहे. हे दोघं कितीही सोबत पुढे गेले पण हे दोघं पुढे जाऊन सरळच राहतील, पॅरलच राहतील एकमेकांना, ते क्रॉस होणार नाही. बिकॉज हे जे पेन्स आहे हे पेन एकमेकांना पॅरलल आहे. पॅरलल असल्यामुळे हे सोबतीनेच पुढे जातील तरी ते पॅरललच दिसेल. आपण डेफिनेशन बघू. लाइन्स which lie in a same plane but do not intersect are said to be plane line. Do not intersect. एका प्लेन मध्ये आहे, एकमेकांना पॅरलल आहे पण ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, आपण त्याला बोलतो पॅरलल लाइन्स. इंटरसेक्टिंग लाइन्स म्हणजे काय, लाइन्स दॅट इंटरसेक्ट. आता हे जे लाइन्स आहे सपोज ही पॅरलल लाइन आहे आणि ही थोडी टिल्ट लाइन आहे, पण ही जेव्हा एक सोबत पुढे जाते तर ही लाइन या लाइनला क्रॉस होते आणि यालाच आपण बोलतो इंटरसेक्टिंग लाइन. म्हणजेच लाइन्स दॅट इंटरसेक्ट ईच अदर. दोघं एकमेकांना जेव्हा इंटरसेक्ट करतात, एकमेकांना जेव्हा क्रॉस करतात आपण त्याला इंटरसेक्टिंग लाइन असं बोलतो. थोडक्यात मी सगळ्यांचे डेफिनेशन्स प्लस जी पहिली आपली एक्सरसाइज आहे 1.1 त्याच्या बेस जे काही तुम्हाला बेसिक नॉलेज लागणार आहे ते मी इथे दिलेले आहे. आपण आता एक्सरसाइज कडे टर्न करूया. त्याच्या पहिले तुम्ही हे जे लिहिलेले डेफिनेशन्स विथ एक्झाम्पल्स आहे ते आय होप स्क्रीनशॉट घेता आले तर स्क्रीनशॉट घ्या, नोट डाउन करायचं तर नोट डाउन करा. प्रॅक्टिस सेट नंबर 1 आपण बघूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. लुक ॲट द फिगर. ही तुम्हाला डायग्राम दिलेली, ही तुम्हाला फिगर दिलेली अलॉंग साइड आणि त्या फिगर्सला नेमिंग करायचं आहे. म्हणजे नेमिंग ऑलरेडी दिलेले आहे पण त्याला काय काय करायचं आहे बघा. पहिलं आहे कोलिनियर पॉइंट्स काढायचे, सेकंड रे, देन लाइन सेगमेंट्स, लाइन्स. हे आपल्याला 4 पॉइंट्स आपल्याला याच्यामध्ये शो करायचे. आता बघा मी मगच मागच्या लेक्चर मध्ये डेफिनेशन मध्ये सांगितलं तुम्हाला की कोलिनियर पॉइंट्स काय आहे. जे पॉइंट्स एका लाइन मध्ये असतात जसं ए
बी सी यांना आपण काय बोलतो कोलिनियर पॉइंट. तसंच आपल्याला या डायग्राम मध्ये बघायचं की एका लाईन मध्ये कोणते आहेत. तर बघा कोलिनियर पॉइंट्स म्हणजे तर पॉइंट एम ओ टी हे एका लाईन मध्ये आहे. तर इथे बोला पॉइंट एम पॉइंट ओ पॉइंट टी. फर्स्ट याच्यामध्ये ही पूर्ण जी लाईन दिसते त्याच्यामध्ये एम ओ टी ही कोलिनियर आहे. सेकंडली अजून बघा अजून एक लाईन दिसते तुम्हाला आर ओ एन हे सुद्धा पॉइंट्स कोलिनियर आहे. पॉइंट आर पॉइंट ओ एंड पॉइंट एन हे झाले कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. मग रे काय मी मगाच सांगितलं की एका पॉइंट्सवर मल्टिपल्स रेज किंवा मल्टिपल्स वे पॅरलल लाईन्स निघतात त्यालाच आपण काय बोलतो रे. कोण कोण आहे यामध्ये बघा ओ पासून पॉइंट घेऊ ओपी माहिती बोला रे ओपी रे ओएन रे ओटी रे ओएस रे OR and finally रे OM. ठीक है. हे एका पॉइंट वरून मल्टिपल्स रे काय होत आहे दिसत आहे. सो आपण त्यांना लिहिले. नेक्स्ट आपण बघू लाईन सेगमेंट्स. मला तुम्हाला लाईन सेगमेंटची डेफिनेशन सांगितली होती की एका दोन एंड पॉइंट्स असतात बरोबर आणि त्याच पॉइंट्स वरून आपल्याला याच्यावर डिफाइन करायचं की दोन पॉइंट्स आहे बघा. तर मला सांगा कोणते कोणते लाइन सेगमेंट मध्ये बघा लाइन ओपी किंवा सेगमेंट ओपी सेगमेंट ओएन सेगमेंट ओटी सेगमेंट ओएस सेगमेंट ओआर सेगमेंट ओएम अजून राहतं बघा. अजून काय टाकता येईल आपण ओपी टाकलं ओएन टाकलं ओटी टाकलं ओएस टाकलं अजून काय टाकता येईल सांगा मला. आर एन आणि एम टी हे सुद्धा लाईन सेगमेंट्स आहे. आर एन आणि सेगमेंट एम टी बघा आर एन आणि एम टी हे सुद्धा लाईन सेगमेंट्स आहे. Then what is line? लाइन काय मागच्या जर आपण डिफाइन केलं की लाइन काय आहे बघा आर एन आणि एम टी ही जी लाइन दिसत आहे आर एन आणि एम टी यांना आपण लाइन बोलतो. दोन लाइन आहेत लाइन आर एन अँड लाइन एम टी. तर इथे आपला प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन इथे एंड होतो. सेकंड मध्ये सांगितलंय की तुम्हाला एक लाइन दिलेली आहे त्याला नेमिंग करायचं. बघा ही लाइन आहे म्हणजे लिहिताना तुम्ही असं लिहू शकता लाइन ऑफ ए बी इतकी पण लाइन असेल बी सी पण असेल सी डी पण असेल बी ए असू शकते. म्हणजे याच्यामध्ये जेवढे पॉइंट्स आहेत तेवढे पॉइंट्स तुम्हाला लाइन शो करायची. तर लाइन बघा लाइन ए बी झाला लाइन ए सी लाइन ए डी ओके. ए झाला बी पासून घ्या लाइन बी ए लाइन बी सी लाइन सी डी. नेक्स्ट घ्या बी ए झाला आता सी घ्या बघा लाइन सी ए लाइन सी बी लाइन सी डी बी ए बी सी इथे बी डी आणि इथे सी डी. नेक्स्ट बघा लास्ट पॉइंट डी. डी पासून आपण करा लाइन डी ए देन लाइन डी बी लाइन डी सी एंड लाइन फाइनली
तुम्हाला डिफरंट नेम ऑफ लाईन भेटले. ए बी पी सी सी डी या प्रत्येकाचे वेगवेगळे नावे, हे वेगवेगळे नाव दिसले. बघा, पहिले आपण ए बी घेतला, देन ए सी अँड देन ए डी. तसंच बी ए बी सी बी डी, तसंच सी ए सी बी सी डी, देन डी ए डी बी डी सी, असे आपण लाईन्स इथे शो केले. आता आपण मॅच द पेअर बघूया. मॅच द पेअर मध्ये काय दिले बघा. फर्स्ट ऑफ ऑल ग्रुप ए आणि ग्रुप बी दिले, राईट. ग्रुप ए मध्ये तुम्हाला डायग्राम शो केलेले आणि ग्रुप बी मध्ये त्यांची नावं दिले. तर सगळ्यात पहिले बघा, दोन्ही साइडला एरोज आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, आन्सर. तर फर्स्ट याचा आन्सर आहे लाईन, व्हॉट वी कॉल लाईन. सेकंड, जेव्हा दोन्ही पण एंड पॉइंट्स आहे त्या एंड पॉइंट्सला आपण लाईन सेगमेंट बोलतो. काय बोलतो, लाईन सेगमेंट. प्लेन आहे, नथिंग इज देअर, बघा प्लेन आहे, तर याला आपण प्लेन सरफेस म्हणजे प्लेन बोलणार. आणि एकाकडे डॉट म्हणजे पॉइंट आहे, एकाकडे एरो आहे, तर त्याला आपण रे बोलतो. ठीक आहे. इथपर्यंत आपले प्रॅक्टिस सेट नंबर 1 चा क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण केलेले आहे. जर तुम्हाला यात काही अजून असं असेल की समजलं नाही, तर तुम्ही कमेंट करू शकताय. तुम्ही मला कमेंट करून विचारू पण शकताय. सो बेटर वे की तुम्हाला, आय होप सो की तुम्हाला हे समजलंच असेल, बिकॉज हे खूप इझी आणि बेसिकली मी याचं तुम्हाला डेफिनेशन्स ऑलरेडी सांगितलेले आहे. सो लास्ट क्वेश्चन बघू आपण, आणि इथे आपला हा लेसन पण संपतो, एक्सरसाइज पण एंड होते. ठीक आहे. सो ऑब्झर्व द फिगर बिलो अँड नेम द पॅरलल लाईन्स, कॉन्करंट लाईन्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. आता बघा, हे जे फिगर्स आहे यांना नेमिंग दिले. इथे हा पॉइंट ए, हा पॉइंट सी आणि हा पॉइंट डी आहे. तर तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट टू फाइंड. ठीक आहे. सो लिसन, फर्स्ट तुम्हाला फाइंड करायचं आहे पॅरलल लाईन्स, राइट. सेकंड तुम्हाला फाइंड करायचं आहे कॉन्करंट लाईन, कॉन्करंट लाईन्स. अँड द थर्ड वन पॉइंट ऑफ कॉन्करन्स, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. असे तीन जे आहेत टॉपिक्स म्हणजे फाइंड करायचं आहे. तर बेसिकली आता इथं बघू शकता की कोण कोणाला कसं पॅरलल आहे. सगळ्यात पहिले पॅरलल लाईन्स का ड्रॉ करायची. पॅरलल लाईन्स ड्रॉ ऑलरेडी केलेली. तिथं फिगर बघा, कोणती फिगर कोणाला पॅरलल आहे यावर तुम्ही सांगू शकता. पॅरलल मी मगाच सांगितलेलं की जेव्हा हे दोन लाईन्स एकमेकांना जेव्हा सरळ असतात आणि पॅरलल असतात त्यांना आपण पॅरलल म्हणतो. ही ए असेल आणि ही बी असेल, तर लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी, आपण असं म्हणतो, राईट. तर बघा, यामध्ये पॅरलल लाईन जर बघितली बी एम आणि क्यू, ही जी लाईन्स आहे हे लाईन्स पॅरलल आहे. ह्या ज्या लाईन्स आहे ही बघा, ही लाईन बी, बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल बघा, लाईन बी कोणाला पॅरलल आहे, एम कोणाला पॅरलल आहे, क्यू. बघा, बी एम आणि क्यू या तिघी पण ज्या लाईन्स आहेत ते एकमेकांना पॅरलल शो करतात. हे बघा, ही लाईन प्लस दिस वन, राईट, आणि ही एक लाईन. बघा, ह्या तिघी पण लाईन एकमेकांना काय करताय, पॅरलल आहे. आणि आपल्याला पॅरलल लाईन्स शोधायचे. बघा, अजून पॅरलल कोण आहे यामध्ये. सेकंडली जर बघितलं तर ए जो आहे हा पॅरलल आहे पी, लाईन ए आणि लाईन पी हे सुद्धा एकमेकांना काय पॅरलल आहे. ठीक आहे. यामध्ये पॅरलल लाईन्स आपल्याला फाइंड करायला लावले आणि आपण त्या पॅरलल लाईन्स फाइंड केलेल्या आहेत. आता बघणार आहोत कॉन्करन्स लाईन्स. कोणते लाईन्स बघणार आहोत, कॉन्करन्स लाईन. आता कॉन्करन्स लाईन्स म्हणजे कोणते लाईन्स आहे,
सांगा. कॉन्करन्स लाईन्स आपण कोणाला म्हणतो किंवा कॉन्करन्स लाईन्स म्हणजे कोणते आहे? लाईन कॉन्करंट, कॉन्करंट लाईन. कोणते कोणते कॉन्करंट लाईन्स आहे बघा. ए बी आणि हा पॉइंट सी, राईट, विथ ए सी. कॉन्करंट लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड लाईन ए सी. हे ए बी आणि सी आणि त्यातलं पॉइंट ए सी हे लाईन एकमेकांना कॉन्करंट लाईन आहे. बघा कॉन्करंट लाईन्स तुम्हाला ए बी आणि सी बरोबर कोण दिसतंय? लाईन ए आणि सी. अजून आहे कॉन्करंट लाईन कोण आहे ते बघा. पी आणि क्यू यांच्यापासून निघतोय डी पासून. तर सेकंडली म्हणा लाईन पी, लाईन क्यू अँड लाईन ए डी. हे सुद्धा काय कॉन्करंट लाईन्स. आता लास्टली काय राहिलंय तुमचं? लास्टली तुमचं राहिलेलं आहे कॉन्करन्स लाईन्स. कॉन्करन्स मग सांगितलं होतं, कॉन्करन्स म्हणजे ज्या पॉइंट वरून मल्टिपल लाईन्स एक पॉइंट्स निघताय त्यालाच आपण कॉन्करन्स लाईन म्हणतो. तर कोण आहे? पॉइंट ए अँड पॉइंट डी हे कॉन्करन्स पॉइंट आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स जर म्हटले काढायला तर पॉइंट ए आणि पॉइंट डी ज्यांच्यापासून लाईन्स काय होत आहे बाहेर निघत आहे, पॉइंट पासून ज्या लाईन्स बाहेर निघतात त्या पॉइंटला आपण बोलतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्या पॉइंटला आपण बोलतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1 चॅप्टर नंबर 1 6 स्टँडर्डचा जो तुमचा प्रॅक्टिस सेट 1 होता तो ह्या प्रमाणे त्याचे 4 क्वेश्चन्स होते आणि ते चारी क्वेश्चन्स इथे अवेलेबल आहे. ते चारी पण क्वेश्चन्स आपण एकदम व्यवस्थित सॉल्व केलेले आहेत, इथे तुम्हाला दिसत आहे. सो आय होप की तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम्स नसेल. आला तरी तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकताय. सो जे काही आहे ते डाउट्स क्लिअर करा अँड बेसिकली त्याच्यावरती मी तुम्हाला डेफिनेशन्स वगैरे दिलेले आहेत. सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता.